बरं, आता पेशंटला तपासूया. त्यांच्या सगळ्या टेस्ट करायचे आहेत. मॅडम, तुम्ही एक काम करा, खाली जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून या. दिग्विजय, मी आलेच. बाहेरच आहे, मग भेटा, तुमचं झालं. मी आज पद्मिनी राजे सरंजामींकडे गेले, मदत मागायला. त्या तुला नाहीच म्हणाला ना? नाही, म्हणजे ते होही नाही म्हणाले आणि नाही म्हणाले. पण का काय माहिती, मला असं वाटतंय की त्या करतील मला मदत. केली तर चांगलंच आहे, पण नाही केली तर काय करणार? जाऊ दे, फार विचार नको करूस या गोष्टीचा. येतो मी. हे ठेव. येतो. आता तर मला एकदम दुसरीतल्या मुलासारखंच वाटतंय. तुम्ही असंच बोलत राहिलात ना तर कधीच सोडणार नाही. हो का? मग मी आयुष्यभर असंच बोलत राहीन. अरे तुमच्यावर जी पाय होती ती पडली खाली. अरू अरू अरे अरू अरू काय झालं? अरू उठ ना. आजचा दिवस अंडर ऑब्झर्वेशन ह्या हॉस्पिटलमध्येच राहू दे, निदान आराम तरी करते. त्यांची शुगर लेवल आणि बीपी नॉर्मल आहे, आणि बाकीच्याही टेस्ट करून घेतो. अरू, येतो आम्ही. काळजी घ्या स्वतःची. मला भेटायचं आहे अरुला. कुठल्या रूम मध्ये ती? इथून हा राईट घ्या, 500. थँक्यू. वेलकम. अरुंधतीला बरं नाहीये? राधिकाचा फोन आला होता आम्हाला. तिला चक्कर आली. एनिथिंग सिरियस? मॅम, इट्स ओके. आता काही काळजी करण्यासारखं असं काही नाहीये. अरे मग तिला ऍडमिट कशासाठी केलं? मीच सांगितलं डॉक्टरांना. डॉक्टर म्हणाले की 1 दिवस पूर्णपणे आराम केला पाहिजे. मी म्हणलं तुम्ही हॉस्पिटलमध्येच ठेवा मग तिला. गुड, म्हणजे आता काळजी करण्यासारखं काही नाहीये. नाही. हॅलो. अरे फोन काय नव्हती उचलत? काही झालंय का तुला? मी अरुंधती. तू अशी का साऊंड करतेस? तुझा आवाज काय झालं? काय तू सगळ्या टेस्ट केल्यास का? काय म्हणाले डॉक्टर? बघ, डॉक्टर जे सांगतील ते ऐकायचं, आणि तू उगाच ना तुझं पुढे पुढे थांबतो नको. बरं झालं तुम्ही आलात. दिग्विजय फोनवर आहेत. इतक्या वेळ तूच समजून माझ्याशी बोलत होते. हॅलो दिग्विजय, अहो आता 15 मिनिटं नाही झाली तुम्हाला इथून जाऊन, आणि तुम्ही बायकोचा आवाज विसरलात. तुम्ही आतापर्यंत माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारत होता. आय एम सॉरी, मी त्या मुलीचा आवाज ओळखला नाही. आय एम सो सॉरी. फसलात ना तुम्ही पण. अहो नितीन इतकी वर्ष ओळखून सुद्धा आता अजूनही फसतो. अरेच्या, अरुचं मंगळसूत्र तिथेच राहिले वाटतं. काकू तुम्ही थांबा, मी आणते. बाबा, कळवायचं तरी होतच नाही त्यात. जावई बापूंचा अचानक फोन आला. त्यांनी सांगितलं अरुताईला ऍडमिट केलाय म्हणून. हो, तुम्ही अशी चौकशी करताय जसं काही ती मरायला टेकतेय. काय चाललंय? काही झालेलं नाहीये तिला. हे पोरा, अरे तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे की नाही? तुला अरुताईची किंमत कळणार नाही. ती मेली ना तरी तुला तिची किंमत कळणार नाही. हॅलो हॅलो. ती सायली म्हणजे अरुंधतीची मैत्रीण आहे ना? दुपारी मी अरू समजून तिच्याशी बोलत होतो. अरू समजून तिला ओरडलोय. तिचा आवाज आहे ना, सेम अरू सारखा आहे, अगदी सेम टू सेम. ती आपल्याकडे पहिल्यांदा आली होती तेव्हा आम्ही सुद्धा फसलो होतो. हो ना? एनिवे, तू झोप आता. अरुंधतीची काळजी करत बसू नकोस. शांतपणे झोप. गुड नाईट. गुड नाईट मामा. गुड नाईट.